छत्रपती संभाजीनगर येथील तहसील कार्यालयावरती आज ओबीसी समाज बांधवांचा एल्गार मोर्चा काढण्यात आला। एकच पर्व ओबीसी सर्व अशा घोषणा देत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने काढलेला जी.आर. मागास प्रवर्गाच्या व्यक्तींकडून हरकती मागवल्या आहेत, परंतु ओबीसी आणि इतर समाज बांधवांना हरकती नोंदवण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात यावा, यासाठी ओबीसी समाजाने हा एल्गार मोर्चा काढला असल्याची माहिती समता परिषदेचे पदाधिकारी डॉक्टर विलास तापके यांनी दिलेली आहे। तसेच मराठा आरक्षणाअंतर्गत होणारा सर्वे हा बोगस पद्धतीने होत असून सत्यता पडताळूनच हा सर्वे करण्यात यावा असं निवेदनही मोर्चाच्या माध्यमातून दिलं गेलंय। नमस्कार, मी डॉक्टर विलास तापके, अखिल भारतीय समता परिषदेचा पदाधिकारी म्हणून आणि सकल ओबीसी समाजाच्या वतीनं जे काही महाराष्ट्रामध्ये पाठीमागील 7-8 महिन्यापासून जे काही चाललेलं षड्यंत्र आहे, या षड्यंत्राच्या विरोधामध्ये जो शासनाने मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये 26 जानेवारीला जो जी.आर. काढला, त्या जी.आर.च्या विरोधामध्ये हरकती नोंदवण्यासाठी तहसीलदार साहेबांनी कक्ष ओपन करावा आणि तो कक्ष 24 तास सुरू ठेवावा। 16 तारखेपर्यंत आक्षेप नोंदवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुदत दिलेली आहे। तोपर्यंत तो कक्ष ओपन ठेवावा ही विनंती करण्यासाठी आणि ज्या काही आपल्या सर्वे चालू आहे, त्या बोगस सर्वे चालू आहे, त्या सर्वेच्या विरोधामध्ये आम्ही आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। तो सर्वे ताबडतोब थांबवण्यात यावा, सत्यता पडताळून बघावी आणि मग सर्वे करावा अशी विनंती आम्ही आज निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना केलेली आहे। जय ओबीसी।